उन्हाळ्यात शरीर थंड ठेवायचे असेल तर हे 5 पदार्थ नक्की खावा. नंबर 1 वरती आहे सब्जा. अर्धा ते 1 चमचा सब्जा बीज जवळपास 10 ते 15 मिनिट 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा. हे भिजलेले सब्जा बी तुम्ही तुमच्या पाण्यासोबत, लिंबू सरबत सोबत किंवा ताकासोबत नियमित सेवन करा. तुमच्या शरीरातील उष्णताही कमी होईल, तुमचे पोट साफ व्हायलाही मदत होणार आहे आणि तुमची ऍसिडिटीही कमी होणार आहे. नंबर 2 वरती आहे धने. ज्या लोकांना उन्हाळ्यामध्ये वारंवार लघवीला जळजळ होते, वारंवार उन्हाळे लागतात, उष्णता जास्त आहे, त्यांनी नियमित धण्याचे पाणी सेवन केल्यास त्यांची उष्णता कमी होऊ शकते. रात्री झोपताना 1 चमचा धने पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर ते भिजलेले धने थोडेसे हाताने चुरडायचे आहेत आणि ते पाणी तुम्ही गाळून नियमित सेवन केल्यास तुमची शरीरातील उष्णता कमी होऊ शकते. नंबर 3 वरती आहे गुलकंद. गुलकंद तुमचे शरीर थंड ठेवते, तुमच्या तोंडातील उष्णता कमी करायला मदत करते आणि बद्धकोष्ठताही कमी करते. नियमित 1 चमचा गुलकंद तुम्ही तुमच्या सरबतासोबत किंवा थंड दुधासोबत कधीही घेऊ शकता. याने तुमची उष्णता कमी होणार आहे. नंबर 4 वरती आहे कोकम किंवा आमसूल. कोकम उष्माघातापासून संरक्षण करते, आपले आम्लपित्त देखील कमी करते आणि पचन सुधारते. शिवाय आपल्या शरीरातील उष्णता कमी करायलाही खूप उपयोगी आहे. 30 मिनिट साधारणतः 1 चमचा कोकम तुम्ही पाण्यामध्ये भिजत घाला आणि त्याचा सरबत करून पिल्यास तो उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर ठरणार आहे. नंबर 5 वरती आहे वाळा. वाळा हा गवतासारखा दिसणारा अत्यंत शीत आणि मधुर रसात्मक आहे. उन्हाळ्यामध्ये तो खूप प्रभावशाली ठरत असतो. जवळपास 5 ते 7 ग्रॅम वाळा 1 लिटर पाण्यामध्ये 4-5 तास भिजत ठेवायचा आहे आणि ते पाणी दिवसभर थोडे थोडे करून तुम्ही पिले तर तुमची संपूर्ण शरीराची उष्णता कमी करायला मदत करणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये देखील तो खूप तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरीलपैकी कोणतेही पदार्थ तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध होतील किंवा कोणत्याही दुकानामध्ये उपलब्ध होतील. हे सगळे तयार केलेले पेय फ्रीज मध्ये अजिबात ठेवायचे नाही. हे सगळे पदार्थ किंवा पेय तुम्ही सिंगल पिऊ शकता किंवा एकत्रित करूनही पिऊ शकता. जर तुम्हालाही उष्णतेचा त्रास असेल तर कमेंटमध्ये तुम्ही उष्णता असा मेसेज करू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी जॉईन ग्रुप असा मेसेज देखील करू शकता.